हॅलो. करंट इलेक्ट्रिसिटी या आपल्या 9व्या चॅप्टरचं आजचं हे 6वं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. तर बघा प्रिन्सिपल काय लिहिले. The potential difference between 2 points on the wire is directly proportional to the length of the wire between them. So जर दोन पॉइंट मधला जर का पोटेन्शियल डिफरन्स आपण घेतला तर तो कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, तर या दोन पॉइंट मधले जे काही अंतर आहे त्याच्याशी तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. मी तुम्हाला आधी एक छोटीशी डायग्राम म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली पिक्चर दाखवतो जे आपलं पोटेन्शियोमीटरचं जे काही चित्र आहे किंवा पिक्चर आहे ते तुमच्या समोर ठेवतो आणि मग तुम्हाला कळेल. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे जे ॲपरेटस आहे हे पोटेन्शियोमीटरचं आहे. म्हणजे आपण जेव्हा लॅबमध्ये प्रॅक्टिकल करू तेव्हा हे तुम्ही हेच ॲपरेटस बघणार आहात. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्या साईडला दोन स्क्रू टाईप कनेक्शन्स दिसत आहेत. एकाला मी ए पॉईंट म्हटलं आहे आणि एक जो दुसरा पॉईंट आहे त्याला आपण बी पॉईंट म्हटलं आहे. ओके, सो हे जे आपलं स्ट्रक्चर झालं, अर्थात ज्यावेळेला आपण सर्किट पूर्ण कनेक्शन करणार आहोत त्याला काहीतरी पॉवर सप्लाय देणार आहोत तेव्हाच आपलं हे जे प्रिन्सिपल आहे ते वर्क करणार आहे हे लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला असं वाटेल की इथले कुठलेही जर पॉईंट आहेत तिथला पोटेन्शियल डिफरन्स आपण मोजला वगैरे तर तो तसा मोजता येणार नाही, कारण आपण त्याला काही EMF सप्लायच केलेला नाही आहे. बरोबर आहे, पॉवर कुठल्याही प्रकारची जर दिलेली नसेल तर ते होणार नाही. ओके, सो फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी तुमच्यासमोर हे चित्र ठेवले आणि इथे समजा आपण एक C पॉईंट घेतला. ओके, पूर्ण सर्किट कनेक्शन झाल्यानंतर जेव्हा आपण पॉवर सप्लाय दिला आहे या परिस्थितीनंतर काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय. तर समजा इथे आपण एक ए पॉईंट जो आपल्याला समोर दिसत होता तसाच हा एक C पॉईंट आपण घेतला आहे. तर आपण ए पॉईंट आणि C पॉईंट याच्यामधला जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा झाला म्हणजेच VAC असं आपण म्हणूया फार तर V सबस्क्रिप्टला AC आणि A to C, बरोबर आहे, A आणि C मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणून. सो VAC इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू त्या दोघांमधली लेंथ म्हणजे ए पासून C पर्यंतची जी काही लेंथ असणार आहे तिला आपण काय म्हणणार आहोत. आत्ताच्या केसमध्ये L, काही ठिकाणी लोक L आणि सबस्क्रिप्टला AC असंही लिहितील. ठीक आहे, सो आत्ताच्या केसमध्ये एवढं लक्षात घेऊया. या प्रिन्सिपलचं जे मॅथमॅटिकल इक्वेशन आपण म्हणू शकतो VAC इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L. आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर नेहमीच्या पद्धतीने आपण जर कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला तर काय येईल, VAC इज इक्वल टू K इंटू L वेअर K इज द कॉन्स्टंट. ओके, सो अशा पद्धतीने हे आपलं प्रिन्सिपल झालं. आणि याच्यानंतर आधी आपण समजावून घेऊया की ॲक्च्युली पोटेन्शियोमीटरची गरज का पडते जर आपल्याकडे व्होल्टमीटर आहे. तर याआधी समजून घेऊया आणि मग या आपल्या प्रिन्सिपलच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया. तर प्रॅक्टिकली जर आपण बघायला गेलं तर व्होल्टमीटर जनरली आपण वापरतो. म्हणजे समजा दोन पॉईंटमधला जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल तर आपण काय करतो, तर सिम्पल व्होल्टमीटर वापरतो. बरोबर आहे, पण व्होल्टमीटरचा एक ड्रॉबॅक असा आहे की व्होल्टमीटरला एक स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण मेजरमेंट करण्यासाठी म्हणून व्होल्टमीटर त्या सर्किटमध्ये ॲड करतो त्यावेळेला काही करंट जो आहे तो त्या व्होल्टमीटरच्या अक्रॉस जातो आणि त्यामुळे जे पोटेन्शियल डिफरन्सचं एक्झॅक्ट रिडिंग मिळायला पाहिजे ते मिळत नाही, कारण थोडासा एक काहीतरी ड्रॉप आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि त्यामुळे याचा पर्याय असा असू शकतो की या व्होल्टमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो जर इन्फायनाईट केला तर काय होईल, जर इन्फायनाईट रेजिस्टन्स झाला तर तो कुठल्याही प्रकारचा करंट त्यातून ड्रॉ करणार नाही आणि त्यामुळे मग काय होईल की जे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू मिळेल ती अप्रॉक्सिमेटली सेम मिळेल जी आपल्याला खरं तर मिळायला हवी. पण प्रत्यक्षामध्ये काय होईल बघा की अशा प्रकारचा जो काही रेजिस्टन्स आपण ठेवणार आहोत, म्हणजे आपण म्हणतोय की इन्फायनाईट रेजिस्टन्स ठेवायचा. इन्फायनाईट का ठेवायचं असं आपण म्हणतो लक्षात घ्या. ओम्स लॉनुसार आपण काय म्हणतो, V इज इक्वल टू IR. ओके, सो तिथला जो पोटेन्शियल ड्रॉप आहे, V म्हणजे इथे या कंडिशनमध्ये आपण पोटेन्शियल ड्रॉप समजूया. तर या केसमध्ये V इज इक्वल टू IR. त्यामुळे समजा रेजिस्टन्स जर हाय झाला तर ॲटोमॅटिकली काय होईल, करंट काय होईल, कमी होईल. सो त्यामुळे काय होईल, पोटेन्शियल ड्रॉप आहे हा मिनिमम राहील. बरोबर आहे, सो या कंडिशननुसार आपल्याला आपण जर इन्फायनाईट रेजिस्टन्स इंट्रोड्यूस केला तर आरची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे गेली तर जो I आहे तो काय होईल, खूप कमी होईल आणि मग त्याच्या हिशोबाने जो V आहे ॲक्च्युली व्होल्टेज ड्रॉप जो आहे, पोटेन्शियल ड्रॉप जो आहे तो काय होईल तर कमी होईल आणि मग आपल्याला ॲक्युरेट पोटेन्शियल डिफरन्सचं रिडिंग मिळेल. पण
जे आपण म्हणतोय त्या पद्धतीने इन्फायनाईट रेझिस्टन्स असलेला व्होल्टमीटर बिल्ड करणं किंवा डिझाईन करणं हे पॉसिबल नसतं. आणि मग त्यामुळे असा इन्फायनाईट रेझिस्टन्स असलेला व्होल्टमीटर आपण डिझाईन करू शकत नाही. म्हणून आपण जो डिव्हाइस म्हणतोय पोटेन्शिओमीटर हा एक अशा प्रकारचं डिव्हाइस आहे की जो अशा प्रकारे कुठलाही करंट ड्रॉ करत नाही सर्किटमधून आणि त्यामुळे तो आयडियल व्होल्टमीटर म्हणून ॲक्ट करतो. अर्थात व्होल्टमीटर तुम्हाला डायरेक्ट रीडिंग देतो, पोटेन्शिओमीटर तुम्हाला डायरेक्ट रीडिंग देत नाही, हे लक्षात घ्या. पण जसं आयडियल व्होल्टमीटर आपल्याला अपेक्षित आहे की जो कुठल्या प्रकारचा करंट ड्रॉ करणार नाही सर्किटमधून, अशा प्रकारचं कार्य जे आहे ते कोण करतं, तर हा आपला जो पोटेन्शिओमीटर आहे तो करतो. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ॲक्युरेट मेजरमेंट जर करायचं असेल पोटेन्शियल डिफरन्सचं, तर मग काय होईल की आपल्याला पोटेन्शिओमीटरचा वापर करता येईल. अर्थात मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं जे आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये जे काही ॲपरेटस वापरतो याच्यावरती एकूण 4 तारा तुम्हाला दिसल्या होत्या बघा. तर जेवढ्या तारा जास्त असतील तेवढं काय होईल, तर ॲक्च्युअली आपलं ॲक्युरेट पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळू शकेल. अर्थात प्रॅक्टिकल लॅबमध्ये आपण 4 तारा जे असलेलं जे इन्स्ट्रुमेंट आहे, जो पोटेन्शिओमीटर आहे, तोच आपण वापरणार आहोत. तर आत्तापर्यंत मी हे जे तुम्हाला सगळं सांगितलं हे काय आहे की आपल्या पोटेन्शिओमीटरची गरज काय आहे ते सगळं मी तुम्हाला सांगितलं. परीक्षेमध्ये समजा असा प्रश्न आला की स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर, तर हा जो काही भाग आहे, आत्ता जे काही गरज आपण सांगितली पोटेन्शिओमीटरची ते सांगण्याची गरज नाही. मग तुम्ही काय कराल, तर जे सुरुवातीला जे स्टेटमेंट आपण लिहिलं होतं, जे प्रिन्सिपल लिहिलं होतं ते लिहाल आणि इथून पुढे आपण जे डिस्कशन करणार आहोत ते डिस्कशन आपण लिहिणार आहोत आपल्या एक्सप्लेनेशनमध्ये फॉर द प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शिओमीटर. तर हा जो पोटेन्शिओमीटर आहे इट इज कन्सिस्ट ऑफ अ लॉंग वायर ए बी ऑफ लेंथ एल, म्हणजे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं त्या पद्धतीने. अँड रेझिस्टन्स आर हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. सो जी काही तार असणार आहे तिचा रेझिस्टन्स आर असणार आहे आणि जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो सारखाच असणार आहे, ज्याला आपण कॅपिटल ए असं म्हणणार आहोत. ठीक आहे. सो युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे तुमच्या लक्षात आलं असतील की एक समान जाडीची आपण तार घेणार आहोत. सो त्यालाच आपण युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया आहे असं आपण म्हणणार आहोत. पुढे काय म्हटलं बघा, अ सेल ऑफ EMF E हॅव्हिंग इंटरनल रेझिस्टन्स स्मॉल आर इज कनेक्टेड अक्रॉस ए बी ॲज शोन इन द फिगर. सो तुमच्या समोर ती डायग्राम ठेवतो, पण तत्पूर्वी तुम्हाला त्याचा खुलासा करून ठेवतो बघा की जी आपण तार वापरतोय, ओके, जी मगाशी स्ट्रेच केलेली मी तुम्हाला दाखवली ती तार आहे, त्याचा रेझिस्टन्स कॅपिटल आर आहे आणि जो आपण EMF जोडणार आहोत, ओके, जो सेल जोडणार आहोत ज्याचा EMF E आहे त्याचा जो इंटरनल रेझिस्टन्स आहे त्याला आपण स्मॉल आर म्हणणार आहोत. सो हे लक्षात घ्या की कॅपिटल आर म्हणजे काय आहे, तर रेझिस्टन्स ऑफ वायर आणि स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स ऑफ दॅट सेल. ओके. सो तुमच्या समोर ती डायग्राम ठेवली आहे बघा. याच्यामध्ये जे मगाशी आपण डिस्कशन करत होतो ते पुस्तकामधलीच डायग्राम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय समजा आपण सी पॉईंट घेतला तर ए आणि सी याच्यामधलं जे अंतर आहे ते एल म्हटलंय बघा. इथं एल AC असं लिहिण्याची काही गरज नाही, ठीक आहे, त्यांनी एल नुसतं म्हटलंय, सो आपण एल म्हणू. ठीक आहे. आणि सो बी पॉईंट तुम्हाला दिसतं, एकूण 4 तारासुद्धा ज्या आहेत ते तुम्हाला डायग्राममध्ये दिसतात कशा पद्धतीने घेतल्या आहेत. आणि तुम्हाला तिकडच्या साईडला दिसतं आहे की EMF जोडला आहे आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स म्हणून तो आर काढला आहे. लक्षात घ्या, हा वेगळा रेझिस्टन्स काय आपण जोडलेला नाही आहे. सो जो आपला EMF आहे त्याचा जो इंटरनल रेझिस्टन्स आर तिथे तुम्हाला कळावा म्हणून त्याच्यासोबतच तिथे त्यांनी दाखवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या की जेव्हा आपण सर्किट स्विच ऑन करू तेव्हा या वायरमधून जो करंट पास होईल त्याला आपण आय म्हणणार आहोत. ओके. सो आय इतका करंट जो आहे तो याच्यामधून पास होईल जेव्हा आपण सर्किट पूर्णपणे कंप्लीट करून स्विच ऑन करू तेव्हा. तर याच्यानंतर याचा जो मॅथमॅटिकल पार्ट आहे त्याच्याकडे आपण वळूया. तर बघा, ए बीच्या थ्रू असणारा जो करंट आहे तो आपण किती लिहू शकतो, तर आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. ओम्स लॉ नेहमीप्रमाणे व्ही इज इक्वल टू आय आर, तोच रिअरेंज करून, बरोबर आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. त्याच्याऐवजी आपण कसं लिहू शकतो, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. सो व्ही ह्या केसमध्ये आपला ई आहे, बरोबर आहे, EMF आहे तिथला जो व्होल्टेज एरवी आपण म्हणणार आहोत, आणि डिवाइड बाय रेझिस्टन्स जो आहे तो आर प्लस आर आहे. ओके. आणि मग पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला काढायचा झाला तर पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला VAB इज इक्वल टू आय इंटू आर. आणि म्हणून ही जे काय आयची व्हॅल्यू आपण तिथे लिहिली आहे बघा, ई अपॉन आर प्लस आर, त्याला फक्त आपण कॅपिटल आरने इथे मल्टिप्लाय करतोय. सो या पद्धतीने आपल्याला VAB मिळून जाईल. आणि मग
याच्यात आपण काय करणार आहोत, जर आपल्याला ही परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ काढायचा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, तर VABला Lनं डिवाइड करावं लागेल आणि म्हणून मग ते उत्तर कसं येईल, जे आत्ता आपण लिहिलं होतं ER/R+R, त्याला फक्त आणखीन एक L तिथे लिहावा लागेल, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा. आणि जोपर्यंत आपला जो काही E किंवा EMF जो आहे तो कॉन्स्टंट राहील तिथपर्यंत काय होईल, मग VAB/L जो आहे तो कॉन्स्टंट राहील, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग AB, आणि तो आपण K या लेटरने दाखवतो. ओके, सो इथून पुढे आपल्याला जो कॉन्स्टंट आपण म्हणणार आहोत तो पोटेन्शियल ग्रेडियंट जो आहे तो आपण K या लेटरने दाखवणार आहे, हे लक्षात ठेवा. सो त्याच्यामुळे मग काय होईल की जर आता आपल्या भाषेत मगाशी जे डिस्कशन आपण केलं होतं ते एकदा पुन्हा डायग्राम तुमच्या समोर ठेवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की जर आपण C पॉईंट कन्सिडर केला या आपल्या पोटेन्शियोमीटरवरती, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय A आणि C मधलं जे डिस्टन्स आहे ते L आहे. ओके, आणि त्या परिस्थितीमध्ये ही जी डायग्राम आहे इथे तुम्हाला असं दिसतंय त्या साईडला की एक EMF दिसतोय आणि त्या बाजूला R दिसतोय बघा. हा R काय वेगळा रेजिस्टन्स नाही आहे, लक्षात घ्या. त्या EMFचा जो इंटरनल रेजिस्टन्स स्मॉलर आहे तो तुमच्या लक्षात राहावा म्हणून तिथे त्या डायग्राममध्ये आहे, हे लक्षात घ्या. आणि मग A आणि C हे जर दोन पॉईंट आपण कुठलेही कन्सिडर केले तर याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे मगाशी आपण उल्लेख केला होता, A आणि C हे जर ते दोन पॉईंट पकडले तर आपण तिथला जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे हे लिहिण्यासाठी आपण VAC हे लेटर वापरणार. ओके, सो VAC कसं लिहू शकतो आपण, VAC = K × L. ओके, सो आपण K मगाशी डिफाईन केलं आहे आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की VAC इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L. ओके, सो जो कॉन्स्टंट होता तो बाजूला केला तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू L असं ते इक्वेशन आपण मांडू शकतो. आणि म्हणून आपण जे मगाशी स्टेटमेंट लिहिलं होतं त्याच्यावरती येऊया की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर बिटवीन देम. फक्त इथे परिस्थिती काय आहे की इथे आपण ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवले काय काय आहे ते बघा. प्रोव्हाइडेड द वायर इज ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, द करंट थ्रू द वायर इज द सेम अँड द टेम्परेचर ऑफ द वायर रिमेन्स कॉन्स्टंट. सो या तीन कंडिशन आपल्याला बघाव्या लागतील की जी वायर आहे ती युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असलेली असली पाहिजे, करंट जो आहे वायरमधून क्रॉस होणारा तो कॉन्स्टंट असला पाहिजे आणि त्या वायरचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. बरोबर आहे. सो करंट जर सेम राहिला तर टेम्परेचर जे वायरचं आहे ते कॉन्स्टंट राहणारच आहे, कारण बऱ्याचदा काय होतं कधी कधी ओव्हर करंट जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला काय होतं, ती तार जी आहे ती तापते. परंतु जर आपण सफिशियंट जर करंट फ्लो होत असेल वायरमधून तर जे टेम्परेचर आहे वायरचं ते कॉन्स्टंट राहतं. पण हे जे सगळे जे आहेत या सगळ्या जर कंडिशन कॉन्स्टंट असतील, म्हणजे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असेल किंवा त्याच्यामधलं जे काही करंट आहे वायरमधला तो आणि टेम्परेचर ऑफ द वायर हे जर सेम राहणार असेल तर आपण असं म्हणतोय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर बिटवीन देम. सो हे आपलं प्रिन्सिपल आहे ज्याचा आपण आज अभ्यास केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने, जर तुम्हाला असं विचारलं व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ द पोटेन्शियोमीटर, तेव्हाच फक्त तो पार्ट लिहा जिथे आपण काय केलं होतं, डिस्कशन केलं होतं की पोटेन्शियोमीटरची गरज काय आहे. ओके, काय काय वेळेला समजा असा जो एकदम छोटा प्रश्न येतो की व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर, तर असा जर प्रश्न आला तर शक्यतो ते उत्तर जर तुम्ही लिहिलात तरी चालेल, कारण याच्यामध्ये काय आहे तर तो जो पोटेन्शियोमीटर आहे तो आयडियल व्होल्टमीटर म्हणून काम करतो. ओके, आणि आयडियल व्होल्टमीटर म्हणजे काय ते पण सगळं आपण मगाशी तिथे डिस्कस केलं होतं. पण समजा स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर असा प्रश्न आला तर तो जो काही पार्ट होता नेसेसिटी ऑफ पोटेन्शियोमीटर तो पार्ट गाळला तरी चालेल, जिथून मगाशी मी तुम्हाला ते सांगितलं होतं की जिथून आपण सुरुवात केली त्या पोटेन्शियोमीटरच्या डिस्क्रिप्शनला तो पार्ट जो आहे तो आपण एक्सप्लेनेशनसाठी वापरणार आहोत.